भारतीय लष्कराला स्वीडननं एक महत्त्वाचं शस्त्र पुरवलंय। कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर भारताला देण्यात आलेला आहे। सर्जिकल स्ट्राइक ही कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चरनं केली जातात ते त्याचं वैशिष्ट्य आहे। स्वीडनच्या साब कंपनीनं सर्जिकल स्ट्राइकसाठी कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर पोहोचवलेला आहे। साब कंपनीच्या 84 चा वापर शत्रूचे बंकर आणि दहशतवादी लॉन्चपॅड नष्ट करण्यासाठी केला जाईल। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सोमेश, स्वीडनने एक महत्त्वाचं शस्त्र पुरवलेलं आहे, त्याची वैशिष्ट्य काय आणि ही युद्धसज्जता आहे का असं म्हणायचं का? नक्कीच एका बाजूला स्वीडननी आपल्याला 80A आणि 84 अशा स्वरूपाचे जे 84 अशा स्वरूपाचं एक महत्त्वाचं शस्त्र पुरवलेलं आहे आणि त्यासोबतच आजच फ्रान्स सोबत देखील एक करार होणार आहे की ज्यामध्ये आपण फ्रान्सच्या माध्यमातून रफाल विमानांच्या खरेदीच्या अनुषंगाने हा महत्त्वपूर्ण करार होणार आहे। आणि त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने जर लक्षात घ्यायचा विचार केला तर ही अँटी आर्मर अशा स्वरूपाचं एक शस्त्र सिस्टीम आहे, वेपन सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे कुठल्याही प्रकारची जी आपण आर्टिलरी म्हणतो त्या आर्टिलरीच्या विरोधात या अँटी आर्मर अशा स्वरूपाच्या 84 ही जी शस्त्र पुरवलेली आहेत तर त्याचा उपयोग हा प्रत्यक्ष जमिनीवरच्या लढाईमध्ये आर्टिलरीच्या विरोधामध्ये केला जातो। जेव्हा समोरच्या बाजूकडून रणगाडे किंवा तोफा ऑटोमॅटिक तोफा या ज्यावेळी मैदानात उतरवल्या जातात तर त्या उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणून अँटी आर्मर या शस्त्र प्रणालीचा उपयोग हा केला जातो। तर आजच फ्रान्स सोबत देखील करार होते आणि राफेल विमानांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाणार आहे। त्यामुळे भारताकडून जी कोणतीही कार्यवाही होईल ती अतिशय कठोर असेल एवढं नैतिकतेच्या मुद्द्यावर याआधी भारताला जगभरातील देशांनी पाठिंबा दिला होता आणि आता युद्ध सज्जतेसाठी विविध शस्त्रास्त्र देखील जगभरातल्या देशांकडून भारताला पुरवली जात आहेत। सोमेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।